ओके. सो प्रॅक्टिकल वनमध्ये आपला एक इश्यू येत होता. जेव्हा आपण वेब सर्व्हिस क्लायंटमध्ये WSDLची URL ॲड करतो, तेव्हा हा एरर आपल्याला दिसून येतो. ओके. सो यासाठी आपलं सर्टिफिकेट ॲड करायला लागेल वेबसाईटचं. सो WSDLच्या वेबसाईटवर जा, इन्स्पेक्ट मोड ऑन करा, सिक्युरिटी टॅबमध्ये जा अँड व्ह्यू सर्टिफिकेट करा. व्ह्यू सर्टिफिकेट नंतर डिटेल्स टॅब अँड एक्सपोर्ट. आता ही जी फाईल आहे ती तुमच्या ओळखीच्या कुठल्या तरी लोकेशनवर सेव्ह करा. फॉर एक्झाम्पल इथे मी ऑलरेडी ती फाईल सेव्ह केली आहे लोकल डिस्क ईमध्ये प्रॅक्टिकल टू CEच्या नावाने. सो मी परत सेव्ह नाही करत आहे, मी रिप्लेस करते दिस फाईल प्रॅक्टिकल टू CE सेव्ह. ओके. सो आपल्याकडे फाईल सेव्ह झालेली आहे. नाव CMD ओपन करा ॲडमिनिस्ट्रेटर कॉन्सोलमध्ये. तिथे ओके, एक गोष्ट मी मिस केली. इथे आपण जी फाईल ॲड करतो तीच आपल्या जावाच्या सिक्युरिटी पाथमध्ये असते. लाईक 1 मिनिट. आपली JDK फाईल जिथे असते प्रोग्राम फाईल्समध्ये जावा अँड JDK. आपण आता माझ्याकडे मल्टिपल आहेत, मोस्टली वनच असतं लोकांकडे. आपल्या जो हायर JDK असतो तो डिफॉल्ट असतो. सो 22मध्ये आपण एडिट करतो आहे JDK 22. तुमच्या JDKमध्ये जा, लायब्ररीमध्ये जा, सिक्युरिटी अँड इथे सिक्युरिटीमध्ये CA सर्ट्स फाईल असली पाहिजे. तर तो पाथ आपण कॉपी करतो अँड ॲडमिनिस्ट्रेटरमध्ये CD करून त्या पाथमध्ये आपण एंटर केलं पाहिजे. सो त्या पाथमध्ये सिक्युरिटीमध्ये एंटर केल्यानंतर ही स्टेप फॉलो करा. ओके. हा कमांड एंटर करा. सी आता जो LIS आहे त्यात आपला WSDLची वेबसाईट लिंक ॲड करायची. ओके. अँड फाईल जी असेल तिथे आपलं सर्टिफिकेटचं लोकेशन ॲड करायचं. एंटर. सर्टिफिकेट वॉज ॲडेड टू की स्टोर. नाव परत आता आपलं सर्टिफिकेट ॲड झालेलं आहे. सो प्रॅक्टिकल वनमध्ये वेब क्लायंटवर परत आपली WSDLची लिंक पेस्ट करायची. आपण सर्टिफिकेट इथे ॲड करताना लोकल होस्टच्या अगोदर HTTPS नाही लिहिलं होतं. सो इथे पण ते कॅन्सल करून टाकायचं. अँड when you finish, sorry. ओके. नाव आपलं वेब सर्व्हिस इथे सेम एरर नाही देते, आपली वेब सर्व्हिस इथे रन होते. ओके. सो दॅट्स इट.